कलिवडे येथे शेतकऱ्यांचा संताप, वन विभागाला धारेवर धरलं। वन्य प्राण्यांनी शेती फस्त केल्याने शेतकरी मेटाकुटीला, प्राणी आवरा अन्यथा आम्हालाच गोळ्या घाला, शेतकऱ्यांचा आक्रोश। चंदगड तालुक्यातील कलिवडे येथे वन्य प्राण्यांच्या सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे। मेहनतीने फुलवलेली शेती एका रात्रीत प्राण्यांच्या तडाख्यात जाऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा आम्हाला संपवून टाका, असा संतप्त रोष व्यक्त करत शेतकऱ्यांनी वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं। वन विभागाने वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी कलिवडे गावाला भेट दिली, मात्र यावेळी शेतकरी आक्रमक झाले। सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी हस्तक्षेप करत समजूत काढल्यानंतर वातावरण शांत झालं। सध्या चंदगड तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे। जंगलात अन्नटंचाईमुळे मोर, गवे, हत्ती यासारखे प्राणी शेतात घुसून ऊस, मका, जोंधळा, मिरची यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत। कलिवडे गावातील यल्लाप्पा पाटील, नंदकुमार पाटील, रघुनाथ गावडे, राजू तावडे, बाळू कदम, रमजान शेख यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे। ऊस उत्पादनाला सध्या टनाला 3200 रुपये दर मिळतो, मात्र वन्य प्राण्यांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना केवळ 500 रुपये टन भरपाई दिली जाते। हा मोठा अन्याय असल्याचं सांगत सरपंच अस्मिता कदम, उपसरपंच नेताजी सुभेदार, सुरेश देसाई, आनंद कांबळे, ज्योतिबा पाटील, शिवाजी गावडे, राजू तावडे, पांडुरंग देसाई, गुंडू गावडे, कृष्णा भुगुलकर, रमेश कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली। वनपाल नेताजी धामनकर आणि अशोक कदम यांनी शेतकऱ्यांना शांत करत वन विभागाकडून लवकरच उपाययोजना केली जाईल असं आश्वासन दिलं, मात्र वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे।